असं जर डिव्हाइसेस टेक्नॉलॉजी यूज केली तर टेक्नॉलॉजी यूज करायचं म्हणजे काय? म्हणजे आपण ट्यूबलाईटच्या ऐवजी एलईडी वापरलं. ट्यूबलाईटच्या ऐवजी मी एलईडी फिक्चर यूज केलेली आहे ज्याची रेटिंग 5 स्टार. फॅन्सच्या ऐवजी अशी फॅन वापरली ज्याचं रेटिंग 5 स्टारचं आहे. ओके. ट्यूबलाईटच्या सोबत सोबत मी असं घर बनवलं की ज्याच्यामध्ये सनलाईट जास्त वापरता येईल. ओके. स्कायलाईट, डे लाईट जास्त वापरता येईल, डे लाईट हार्वेस्ट जास्त करता येईल, व्हेंटिलेशन जास्त केलं त्यामध्ये. तर हे पॉवर कन्झम्पशन जो आहे हा लगेच कमी झाला. आता हा कॉलम इथपर्यंत, हा कॉलम इथपर्यंत आहे. हे सगळे जर मी ट्यूबलाईटच्या ऐवजी एलईडी वापरलं, साध्या फॅनच्या ऐवजी 5 स्टार रेटिंगचे फॅन वापरले, एअर कंडिशन रेफ्रिजरेटरच्या ऐवजी थोडंसं मी डे लाईटवर जास्त फोकस दिलं आणि सोलर एसी वापरल्या किंवा अशा बिल्डिंग्स बनवल्या ज्याच्यामध्ये ही एअरचं सर्क्युलेशन जास्त राहील. ओके. अशी टेक्नॉलॉजी एनेबल्ड आपण जर कन्स्ट्रक्शन केलं, टेक्नॉलॉजी एनेबल्ड आपण जर डिव्हायसेस यूज केले तर हे जे 2 लाख युनिट एन्युअली आपण खर्च करत होतो तो वापर हा कमी होऊन फक्त 1.2 लाख पर युनिट येईल, जवळपास 60%. ओके. इतकं आपण सेव्ह करू शकतो जर आपण सध्याची जर टेक्नॉलॉजी वापरली आपल्या घरांमध्ये. ओके. मग याच्यामध्ये अजून आपण सेव्हिंग करू शकतो. जे 2 लाख युनिट आहेत हे आपण अजून 1.2 लाख पर्यंत फक्त साधे चेंजेस केले. आपण काही मोठे चेंजेस नाही केलेले आहेत. ट्यूबलाईटच्या एलईडी वापरले आहेत आणि घर बनवताना थोडंसं सिस्टमॅटिकली एअर सर्क्युलेशन राहील असे बनवलेले आहेत. असं जर आपण जर केलं तर 60% पर्यंत तुम्ही सेव्हिंग करू शकता. आणि त्याच्या पुढेही जर तुम्ही थोडंसं हायर प्रत्येक दवाखान्यांमध्ये, मोठमोठ्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये, मोठमोठ्या कापडाच्या शोरूम मध्ये हे कॉमन झालेलं आहे आजकाल. रूफटॉप सोलर पॅनल वापरतात. रूफटॉप सोलर पॅनल आणि जे काही त्यांनी मॅन्डेटरी केलेलं आहे. स्वतः लागेल भाऊ. हे आजकाल कंपल्सरी झालेलं आहे. ज्या ज्या इंडस्ट्रीमध्ये, ज्या प्रतिष्ठानामध्ये, शॉप्समध्ये, शोरूम्समध्ये, दवाखान्यांमध्ये स्टाफ हा 25 वर आहे, त्यांना स्वतःच इलेक्ट्रिसिटी बनवणं कंपल्सरी झालेलं आहे. नगरपालिका परमिशन देतानाच तुम्हाला ते लिहून घेते की तुम्हाला हे स्वतः रूफटॉप पॅनल्स बसवावे लागतील. रूफटॉप सोलर पॅनल जे असतात ते बसवले तर त्याचा पुढे काय होते, एनर्जी कन्झम्पशन हा, इलेक्ट्रिक एनर्जी कन्झम्पशन हा कमी होतो. ते कसं कमी होतं? आजकाल तुम्ही एक शब्द ऐकला असेल, ग्रीड पीव्ही पॅनल. बिल्डिंग रूफवर, छतावर बसवतात. ते सोलर पॅनलला काही बॅटरीची गरज नाहीये. आधी होती टेक्नॉलॉजी ती की सूर्याचं प्रकाश ते लाईट पॅनलवर पडायचं आणि मग ते बॅटरी चार्ज व्हायची. तसं कन्सेप्ट आज नाहीये. माझे विद्यार्थी मित्रांनो, आवाज येत आहे? क्लिअर आहे आवाज? क्लिअर आहे आवाज. हो, क्लिअर आहे. क्लिअर नाही पडत ना थोडस असेल तर सोबत विचारा मला. असो, तर मग हे आहे ना, आजकाल कंपल्सरी झालेलं आहे. आधी ते बॅटरी लावावं लागत होतं, मोठमोठ्या बॅटऱ्या चार्ज व्हायच्या आणि बॅटरीची किंमत पाहूनच लोक म्हणायचे नाही आम्हाला नाही बसवायचं ते. पण आजकाल कसं इनग्रीड झालेलं आहे. इनग्रीड म्हणजे तुम्ही वर ते सोलर पॅनल बसवले की सोलर पॅनलचं कनेक्शन हा डायरेक्ट तुमच्या मीटरला दिलं जातं, इलेक्ट्रिसिटी मीटरला. दिवसभरात सोलर पॅनलने किती लाईट तयार झाली ती त्या दुसऱ्या मीटर मध्ये दिसते की तुमच्या सोलर पॅनलने इतके युनिट लाईट तयार केलेली आहे. आणि ती लाईट सुरुवातीला तुमच्या बिल्डिंगमध्ये, तुमच्या शॉपमध्ये, तुमच्या घरामध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये ती यूज होते. आणि जर शिल्लकची लाईट तयार झाली असेल, उन्हाळ्याचे दिवस आहे, शिल्लकची लाईट तयार झाली आहे, तर ती लाईट त्याच वायर मार्फत इलेक्ट्रिक बोर्डकडे जाते. ओके. आणि ती तुमच्या अकाउंटमध्ये जमा राहते की तुमच्या सोलर पॅनल मधून आम्हाला इतके युनिट भेटले आणि तेवढे पैसे तुमच्या बिलमधून मायनस होतात. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही जी आहे सोलर पॅनलने तयार केलेली आपण ती विकू शकतो.
ते सोलर पॅनल तयार झालेली लाईट आपण विकू शकतो इलेक्ट्रिसिटी बोर्डला, आणि हे मॅन्डेटरी आहे. इलेक्ट्रिसिटी बोर्ड घेणार नाही आमच्याकडून असं काही नसतं. ओके, सर्वेअर येतो, ते तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या या रूफवर इतके किलोवॅटचे पॅनल बसवा. आणि मी हेही सांगू इच्छितो आपल्या प्राध्यापक, मधात ती गव्हर्नमेंटची स्कीम बंद झाली होती 40% सबसिडीची. रूफटॉप सोलर पॅनल बसवायची जी स्कीम आहे ती मधात गव्हर्नमेंटने बंद केली होती. पण 7 दिवसाआधी परत गव्हर्नमेंटचं एक GR आलेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं, की तुम्हाला 40% सबसिडी भेटल परचेसिंगवर. सोलर पॅनल तुम्ही जे परचेस करणार आहात त्याची किंमत जी काही असेल त्याच्यावर 40% सबसिडी सेंट्रल गव्हर्नमेंट देणार आहे. आणि मला हे सांगताना आनंद होत आहे की असा 117 एकराचा आहे, स्टेट लेवलचं स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूलमध्ये फिल्ट्रेशन प्लांट आहे. त्या स्विमिंग पूलचं टोटल इलेक्ट्रिक कन्झम्पशन जो आहे तो आम्ही सोलर मधून काढत असतो. स्विमिंग पूलवर बाजूला जे आम्ही ते फिल्ट्रेशन प्लांट बनवलेलं आहे आणि गेस्ट रूम बनवलेली आहे त्याच्यावर पूर्ण आम्ही सोलर पॅनल बसवलेलं आहे, रूफटॉप सोलर पॅनल बसवलेलं आहे. आणि त्याच्यातून एवढी लाईट आम्हाला भेटते की आम्हाला ते फिल्ट्रेशन प्लांट चालवायला MSCB ची लाईटची गरजच पडत नाही. आणि दुसरं ही 40% सबसिडी आल्याबरोबर आमच्या कॉलेजमध्ये असं निर्णय झालेला आहे, मॅनेजमेंटने असं डिसाईड केलेलं आहे की आपल्याला पूर्ण बिल्डिंगवर सोलर पॅनल बसवायचे. म्हणजे विदिन 6 मंथ मला असं की बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपलं आमचं कॉलेज हा पहिलं कॉलेज राहील की जो स्वतःची लाईट, स्वतःचं इलेक्ट्रिक पॉवर हे स्वतः तयार करत आहे, असं एकमेव कॉलेज राहील. ओके, पूर्ण आम्ही रूफटॉपवर सोलर पॅनल बसवायचा निर्णय घेतलेला आहे. ओके, स्क्रीनवर जो टेबल दिसत आहे 3 कॉलम दिसत आहे, ते कॉलम पाहून तुम्हाला अंदाज येईल की जर तुम्ही टेक्नॉलॉजी यूज केली तर 2 लाख युनिट अॅन्युअल कन्झम्पशन असणारी जागा ही फक्त कन्झम्पशन हा 1.2 लाख युनिटवर होत आहे. मित्रांनो, सध्या ही अजूनही लोकांना या इलेक्ट्रिसिटी युनिट आणि त्याचं बिलाचं काही असं महत्व की गव्हर्नमेंटचे भरपूर स्कीम आहे, जाऊ दे नाही पे केलं तर काय होते, गव्हर्नमेंट लाईट कापत नाही, काही नाही, मीटर बिल बंद चालू होत नाही. पण सोबत जर तुम्ही अजून प्रीपेड मीटर येत आहेत, जेव्हा आपण मोबाईलचं जसं रिचार्ज मारतो की मोबाईलचं रिचार्ज मारलं तरच भाऊ तुझं नेट चालाल, तरच तुझं ते इंटरनेट काम करल, तसं इलेक्ट्रिसिटीचं होणार आहे. ते सगळं प्रीपेड मीटर लावत आहेत. आता तुम्ही तुमचं रिचार्ज मारा, बंद होईल. आता हे असं झालं तरच लोकांना माहित पडते की काय किती महत्व आहे एनर्जी सेव्हिंगचं. हे आणि टेक्नॉलॉजी जी बदलत आहे त्या टेक्नॉलॉजीचा वापर करणं किती गरजेचं आहे. या ठिकाणी मी थोडंसं एनर्जी कॉन्ट्रॅक्शन दाखवलेलं आहे, कसं कॉन्ट्रडिक्शन दाखवलेलं आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं, एका कॉईनच्या एका साईडने आपली एनर्जीची डिमांड ही अत्यंत जोमाने वाढत आहे. प्रत्येक गोष्ट ही प्रत्येक इंडस्ट्री झाली, प्रत्येक व्हेकल झाली, प्रत्येक ठिकाणी एनर्जीची गरज आहे. आज कुठलाही इक्विपमेंट विदाउट इलेक्ट्रिसिटी चालत नाही. आणि दुसरीकडे सोर्सेस कमी होत चालले आहेत. ओके, आता हा ग्राफ जो आहे हा एक सर्वे आहे, कार्बन इमिशन सर्वे म्हणतो आम्ही याला. CO2 कॉन्सन्ट्रेशन किती वाढलं मागच्या 2000 वर्षामध्ये, त्याचा हा सर्वे. आता कार्बनची काय गरज आली इथं तुम्ही म्हणणार, कार्बन डायऑक्साईड सर्वेची काय गरज आहे. मित्रांनो, त्याची गरज अशामुळे की जगामध्ये जेवढी सुद्धा विद्युत आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, ती पेट्रोलियम पदार्थांमधून तयार होते. कोळसा झाला, पेट्रोल झाला, डिझेल झाला, आणि त्याचं इमिशन हे कार्बन आहे, कार्बन डायऑक्साईड. आणि कार्बन डायऑक्साईडमुळे काय होत आहे तर ग्लोबल वॉर्मिंग पासून किती ॲटमॉस्फिअर बदललं याची जाणीव सगळ्यांना आहे. क्लायमेट चेंज पूर्ण CO2 मुळे. त्याच्यामुळे कार्बन इमिशनचा हिशोब करावा लागतो. अरे आजकाल कार्बन रेटिंग येते,
जे ऑडिट आहे किंवा ग्रीन ऑडिट सोबत जे तुम्हाला मी आता एनर्जी ऑडिट सांगितलं त्यामध्ये मग हे कार्बन कॅल्क्युलेशन आणि कार्बन रेटिंग येते ना. ओके, काय दिलेलं आहे बघा मी या चार्ट मध्ये मागच्या 2000 वर्षामध्ये किती कार्बन वाढलं ते दाखवलेलं आहे. एटमॉस्फेरिक CO 400 ppm युनिट आहे. एखाद्या गॅस कॉन्सन्ट्रेशन एअर मध्ये किती आहे मोजायचं असेल तर PPM मध्ये मोजावं लागते. हे 2018चं सर्वे आहे, 3 वर्ष मागचं सर्वे आहे. मग इतकं जर कार्बन डायऑक्साईड वाढलं तर काय होईल? ओके, अजूनही 13% जगातल्या पॉप्युलेशनला इलेक्ट्रिसिटी नाही आहे मित्रांनो. अजूनही 40% लोकांना जे स्वयंपाक करायला क्लीन एनर्जी भेटत नाही. हे एवढं असं असताना सुद्धा जर कार्बनचं अमाऊंट पर्सेंटेज ॲटमॉस्फिअरमध्ये एवढं वाढलं आहे तर तुम्ही मला सांगा की किती गरज आहे आज आपल्याला क्लीन एनर्जीची. ओके, 410 ppm जर CO2 पोचलेला आहे तर तुम्हाला एक्झॅक्टली 410 ppm वर काय होते हे जर बघायचं असेल तर दिल्लीच्या लोकांना विचारा. ओके, आता प्रत्येक चौकामध्ये त्यांनी बसवलेले आहे काय बसवलेलं आहे? हवा शुद्ध करणारे यंत्र. काय गरज पडली? ही गरज आहे. हे ग्लोबल वॉर्मिंग, हे जे CO2 इमिशन आहे, हे कार्बन इमिशन जी आहे ही गरज, याच्यामुळे त्यांना गरज पडत आहे हवा शुद्ध करणाऱ्या यंत्रांची. असो, मग आता हे सगळ्यांचा पर्याय काय आहे? या सगळ्यांचा पर्याय आहे टेक्नॉलॉजी यूज करा. या सगळ्यांचा पर्याय आहे अशा बिल्डिंग्स बनवा की ज्या स्वतःची लाईट स्वतः तयार करतील, जे क्लीन एनर्जीचा वापर करतील. ओके, अशा कन्स्ट्रक्शनची गरज आहे. मग आता हे कोण करणार? तर सुरुवात आपल्या गव्हर्नमेंटनेच केली. ही इथं बिल्डिंग दिसत आहे फार मोठी, आपल्या जिल्ह्यातली नाही, दिल्लीमधली. या बिल्डिंगचं नाव आहे इंदिरा पर्यावरण भवन, जे 2014 मध्ये दिल्लीमध्ये बांधण्यात आलं. ही एक पहिली बिल्डिंग आहे भारतातली की ज्याला कुठलंच बाहेरचं वायर आलेलं नाही, स्वतःचं लाईट स्वतःच तयार करते. इज इंडियाज फर्स्ट NZEB बिल्ड. NZEB काय आहे विचार करा तुम्ही. Built with the integrated energy conservation methodologies and a super efficient solar PV system of 930 kilowatt capacity. 930 किलोवॅट कॅपॅसिटीचं हे पॅनल आहे, वर लावलेलं इतकं मोठं हे. जस्ट इमॅजिन करा. This system generates almost 14,91,000 units annually. 14 लाख युनिट तयार करते ही बिल्डिंग लाईटची सूर्यप्रकाशातून. Annually, लक्षात घ्या. While the overall energy demand of the building is approximately 14,21,000. स्वतःची गरज पेक्षा जास्त लाईट ही बिल्डिंग स्वतः तयार करते. स्वतः तयार करते म्हणजे काही रोबोट नाही आहे. याची खिडक्या सुद्धा, या बिल्डिंगचं फक्त सोलर पॅनलच नाही, त्याचे जेवढे विंडोज आहेत सगळ्या विंडोज, ही विंडो सगळ्या विंडोज अशा काचेच्या बनवलेल्या आहेत ते काच सुद्धा लाईट तयार करतात. त्याच्यावर सूर्यप्रकाश पडले. हे डायसेन्सिटाइज सोलर सेलची त्याचे विंडोज आहेत. DYSS हे तुम्हाला शब्द येईल पुढे. डायसेन्सिटाइज सोलर सेलच्या ज्या खिडक्या आहेत आणि त्या सगळ्या खिडक्या सुद्धा लाईट तयार करतात. नुसता पॅनलच लाईटनी तयार करतात आणि ते सगळे कनेक्शन मग दिलेले आहेत ग्रीडला. त्याच्यातूनच त्याचे फॅन चालतील, ट्यूबलाईट चालतील, सगळं काही चालतं. ओके, आता NZEBचं काय लॉंग फॉर्म आहे पहा तुम्ही. हे तुम्हाला असाइनमेंट आहे. ओके, काय करायचं मग आपण आता? अशा बिल्डिंग्स बनवणे कंपल्सरी झालेले आहेत. द युरोपियन युनियन हॅज मॅन्डेटेड दॅट ऑल द न्यू पब्लिक बिल्डिंग्स 2018 नंतर ज्या बनतील should be NZEBs and all upcoming buildings
in the member states must be NZEBS by December 2020. California, as a part of its long-term energy efficient strategic plan, has mandated that all the new domestic building be zero energy by 2020 and all the new commercial building be zero energy by 2030. हे आपल्या भारतामध्ये होऊ शकत नाही सध्या तरी. युरोपियन देशांनी सगळ्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसेस 2020 पर्यंत पीएस करायचे आहेत. त्यांना स्वतःची एनर्जी स्वतः तयार करायची. झिरो बिल्डिंग्स, झिरो इलेक्ट्रिक बिल्डिंग्स बनवायचे त्यांना. झेडमीचं सांगितलं की 2020 पर्यंत डोमेस्टिक बिल्डिंग NZEBS असायला पाहिजे. प्रत्येक घराला स्वतःची एनर्जी तयार करायची आहे. आणि 2030 पर्यंत सगळ्या कमर्शियल बिल्डिंग झिरो एनर्जीच्या राहतील. जस्ट इमॅजिन. गरज नाही आहे त्यांना, गरज नाही पेट्रोल डिझेलची कोळशाची. 2030 पर्यंत ते आपले फार पुढे आहेत. टेक्नॉलॉजी यूज करून तर ते सगळ्या तुमचं ते सोलर एनर्जी यूज करणार आहेत. आपल्याकडे कंपल्सरी नाही करू शकत, पण सबसिडीचं चॉकलेट देऊन आपण सगळं ते त्या ठिकाणी हे यूज करू शकतो आपण. चॉकलेट मी याच्याकरता शब्द वापरला कितीच, मग त्याचा व्याज किती होतो सगळं हिशोब लोक आजही लावतात, पण त्याच्यामुळे पर्यावरणाला किती फायदा होतो त्याचा हिशोब लावत नाही. ते हिशोब लावणं गरजेचं आहे. असो, टू रिड्यूस द एनर्जी कन्झम्पशन ऑफ अ बिल्डिंग काय करायला पाहिजे? NZEBS बनवायचं असेल तुम्हाला, झिरो एनर्जीच्या बिल्डिंग्स बनवायच्या असतील तुम्हाला, तर सगळ्यात आधी त्या बिल्डिंगचं ओरिएंटेशन बरोबर पाहिजे. पूर्व दिशेमध्ये सूर्यप्रकाश, ते तर पॉसिबलच नाही आपल्याकडे. पोझिशनिंग ऑफ द विंडोज, construction of horizontal and vertical shading element should be taken into consideration to maximize the daylight harvesting. जागा अशा बनवा की खिडक्या अशा लावा, दरवाजा अशी लावा की डे लाईट जास्तीत जास्त करण्यात यायला पाहिजे. Adopting natural ventilation, cross ventilation, double panel, triple panel windows and fixing insulation material on the walls and roofs can make building आता ही पॉसिबल नाही. नवीन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन होत आहे त्यामध्ये जर आपण काळजीपूर्वक लक्ष दिलं व्हेंटिलेशन पासून तर बिल्डिंगच्या दिशेपर्यंत, तर एनर्जी इफिशियन्स बिल्डिंग आपण बांधू शकतो. ओके, तुम्हाला मी सांगू इच्छितो की जर तुम्ही नवीन बिल्डिंग कन्स्ट्रक्शनची डिझाईन जर बघितल्या तर आजकाल ते काय करत आहेत, जेव्हा ते भिंत बांधतात एखाद्या जागेची तर त्या भिंतीच्या मधामध्ये ते इन्सुलेटर टाकतात. तुम्ही जर मोठ्या मोठ्या शहरामध्ये जाऊन बघितलं, 2 कॉलमच्या मध्ये जी भिंत बांधतात ना त्या भिंतीच्या मधात थर्माकोल सारखं इन्सुलेटर टाकतात आणि नंतर ते बांधकाम करतात, विटांचं किंवा प्लास्टर करतात. त्याच्यामुळे काय होते की बाहेर कितीही जरी तापमान वाढलं तरी बिल्डिंगच्या आत आपल्याला गरमी होत नाही. बाहेर किती थंडी वाढली तरी आत थंडी वाजत नाही. मेंटेन म्हणजे बिल्डिंगच्या आतचं टेम्परेचर मेंटेन राहतो आणि त्याच्यामुळे ऑब्व्हियसली बिल्डिंगच्या आत जर टेम्परेचर मेंटेन झाला तर मग तेवढी एसीचं कन्झम्पशन हा कमी होईल, एसी कमी वेळ चालेल, फॅनची गरज कमी बसेल. तर आजकाल इन्सुलेटेड वॉल्स कॉमन झालेले आहेत बिल्डिंग्समध्ये. ओके, इन्सुलेटेड वॉल्स त्याच्यामध्ये यूज केले जातात. LED लाईट यूज करा. ओके, पुढचं पर्याय सांगितलं आधी तुम्हाला मी. 5 स्टार अप्लायन्सेस यूज करा. फ्री गेला होता 5 स्टार रेटिंगचे लावा. 3 स्टार वर जाऊ नका. अशी जर आपण काळजी घेतली, अशी जर काळजी प्रत्येक इन्स्टिट्यूटने घेतली, जवळपास 60% आपण एनर्जी ही वाचवू शकतो आणि हेच एनर्जी अवेअरनेस आहे.
त्या एनर्जी अवेअरनेस मध्ये काही हॅबिट्स आहेत जे आपण फॉलो करू शकतो. हे तर कॉमन हॅबिट्स आहेत. आजकाल तुम्हाला माहित आहे ते फॅन बंद करारे, लाईट बंद करारे, फ्लोरोसंट लॅम्प रिप्लेस करा. ओके. लॅपटॉपची बॅटरी फुल झाली तरी चार्जिंग चालू असते, बंद करा ते. ऑटोमॅटिक सेव्हिंग. हे काही मेजर्स आहेत तुम्हाला मी सांगितलेच की 3 स्टार आणि 5 स्टार मध्ये किती फरक पडतो. तर रफ कॅल्क्युलेशन आहे 3 स्टार आणि 5 स्टार जर तुम्ही एसी घेतले तर 28% एनर्जीचा फरक पडतो भाऊ. 28% एनर्जी. 3 स्टार जर एसी तुम्ही घेतलं आणि 5 स्टारचं एसी घेतलं आणि दोन्ही एसी जर तुम्ही दिवसभर चालवले तर दोघांच्या बिलमध्ये 28%चा फरक पडेल. तर 5 स्टार एसीचं बिल 100 रुपयाला असेल तर 3 स्टार एसीचं बिल हा 128 रुपये येईल. म्हणजे तुम्ही एसीची परचेसिंग करताना थोडेसे जर कार्ड कसर केली 3% 3 स्टारवाला जर एसी घेतलं तर तुम्हाला तिकडे इलेक्ट्रिक बिल जास्त द्यावं. लक्षात घ्या. हे कॅल्क्युलेशन सगळेजण करत नाही. ओके. आणि हे कॅल्क्युलेशन पण प्रत्येक डिव्हाइस दिले असतात. आणि हे कॅल्क्युलेशन कोण करते आपल्या इंडियामध्ये? तर ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी, BE आहे संस्था आहे. त्याचे कॅल्क्युलेशन्स आहेत की तुम्ही जितकं कमी रेटिंगचं इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट यूज करणार तेवढं तुमचं पॉवर कन्झम्पशन जास्त होईल. इनडायरेक्टली तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील. ओके. हा फोटो कॉमन आहे. हा प्रत्येक एसीवर तुम्हाला पाहायला दिसत असेल, प्रत्येक फ्रीजवर पाहायला दिसत असेल. आणि हा फोटो पाहूनच तुम्ही कुठली परचेसिंग करा, कुठले डिव्हाइस घेतलं तर तुमचं तेवढी बचत इलेक्ट्रिसिटीमध्ये होईल, इलेक्ट्रिकच्या बिलमध्ये होईल. लक्षात घ्या. ओके. हे BE चे कॅल्क्युलेशन्स आहेत. 1 स्टार मध्ये 108, 2 स्टार 100 रुपये, 3 स्टार 93 रुपये, 4 स्टार 83 रुपये, 5 स्टार 83 रुपये खर्च होतो एसीचा. ओके. तुम्ही जर 3 स्टार वापरलं तुम्ही इनडायरेक्टली पैसे जास्तच खर्च करू राहिले. इलेक्ट्रिसिटीचं प्रोडक्शन भारतामध्ये 2014 मध्ये जवळपास 1300 ट्रिलियन वॅट अवर ही इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केलेली आहे. आणि जे 2000 मध्ये फक्त आणि फक्त 500 ट्रिलियन वॅट अवर होतं. असं इमॅजिन करा आपल्या भारताची कपॅसिटी किती वाढलेली आहे. कपॅसिटी वाढली याचा अर्थ असा नाही की आपल्याला काही खजिना भेटला नाही. आपण ते सगळं कोळसा आणि ऑइल बाहेरूनच घेतलेलं आहे. कुठून आली इलेक्ट्रिसिटी त्याचा हे हिशोब आहे. ओके. सोलर एनर्जी फक्त 6.5% आहे 2015 मध्ये. विंड एनर्जी 43.9 ट्रिलियन वॅट अवर आहे. बायोमास हा 3.5 ट्रिलियन वॅट अवर आहे. हायड्रो पॉवर 18.2 ट्रिलियन वॅट अवर आहे. डिझेल 0.5, इग्नाइट आणि न्यूक्लिअर आणि गॅसेस याच्यामधूनच आपल्याला जास्त एनर्जी भेटलेली आहे. सगळ्यात जास्त हिस्सा जर बघितलं तर हा हिस्सा आहे कोळशाचा आहे. कोळसा जाळून आपण जी लाईट तयार करतो हा हिस्सा नॉन रिन्युएबल म्हणतो आम्ही याला. कोळसा एकदा गेला की परत भेटत नाही. 837.5 ट्रिलियन वॅट अवर 2015चं प्रोडक्शन आहे कोळशामध्ये. ओके. आणि जर त्याची तुलना जर तुम्ही सोलरशी केली, फक्त सोलरशी, सोलर फक्त आहे 6.5. तसं इमॅजिन करा 2015 मध्ये किती अवेअरनेस होतो. 2021 मध्ये बराच अवेअरनेस आलेला आहे. लक्षात घ्या. काय करायचं, कुठून आणायचं हे लाईट आपण? चान्सेस आहेत आपल्याकडे नॉन रिन्युएबल आणि रिन्युएबल सोर्सेस आहेत आपल्याकडे 2. नॉन रिन्युएबलचं तुम्ही इथं गणित बघितलं, आता रिन्युएबलचं गणित आपण पाहणार. ठाकरे सर किती वेळ अजून माझ्याकडे? चालेल ना सर, कंटिन्यू करा तुम्ही. हॅलो ठाकरे सर. हा सर. अच्छा. कारण कंटिन्यू करा. चालेल. 4 वाजता मला आणि 4 वाजता मला हे माझं लेक्चर आहे कॉलेजचं म्हणून विचारत आहे तुम्हाला. आणि तर मी चालेल चालेल हा राहिलेलं टॉपिक नंतर घेतलं चालेल. इथपर्यंत माझ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही डाऊट? स्टुडंट्सनी बोलावं. हा सर.
विद्यार्थी मित्रांनो, हे तुमच्या करताय, तुम्ही बोलल्याशिवाय मला समजणार नाही की तुम्ही किती ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतात. काही डाऊट? नाही सर. कोणी विद्यार्थी बोलायला If students have some queries, then they can ask the questions to our resource person, Dr. Sanjay Hargunani sir. ओके ओके. एक मिनिट. एनर्जी सगळ्यांनी मला वाटते कमी झाली एनर्जी. Hello, if students have any queries about solar energy or awareness about energy, then they can ask the questions to our resource person. I know all are your 5-star rating students, okay? All you are energy efficient students. Okay. धन्यवाद ठाकरे सर, धन्यवाद. Sir, just a minute. Sir, just a minute. Hello. So, Yes. the basic motto of our this certificate course is to make aware the student and society about how to use our energy resources and how to use new technologies that can save the energy for our nation. So I would like to thank our today's resource person, Dr. Sanjay Hargunani, Associate Professor, GS College, Khamgaon. Sir is also an authorized trainer for solar energy from IIT Bombay. Sir has guided to many students about the photovoltaics, and he is also authorized trainer of IIT Bombay, Powai. So I would again like to express sincere thanks from Sri Shivaji Science and Arts College, Chikli, for delivering today's lecture. And I would like to express my sincere thanks to Principal